हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आय एम मिस सीमा लांडगे. आणि आज आपण कम्युनिकेशन स्किल, संभाषण कौशल्य, हा पॉईंट बघणार आहोत. हा पॉईंट तुम्हाला बिहेवियरल आस्पेक्ट्स, वर्तनाचे पैलू या टॉपिकमध्ये कम्युनिकेशन स्किल म्हणून तुम्हाला पॉईंट दिलेला आहे. कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे काय ते तुम्हाला माहिती असेल. संभाषण कौशल्य, आपण कशा पद्धतीने एखाद्याशी संभाषण करतो किंवा संवाद करतो, मग त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. वेगवेगळ्या प्रकारामध्ये काही आक्रमक, ठाम, निष्क्रिय आणि निष्क्रिय आक्रमक अशा पद्धतीने 4 प्रकार तुम्हाला दिलेत संवादाचे किंवा संभाषणाचे. काय सांगितलं यांनी? संप्रेषणात्मक वागणूक ही एक मनोवैज्ञानिक रचना म्हणून परिभाषित केली जाते, ज्यामुळे भावना, आवश्यकता आणि विचारांच्या अभिव्यक्तीतील वैयक्तिक मतभेदांवर अधिक थेट आणि मुक्त संप्रेषणाचा पर्याय म्हणून प्रभाव हा पडत असतो. बघा, आपल्या संभाषणाचा प्रभाव हा एका व्यक्तीवरती कशा पद्धतीने पडू शकतो, तर ज्या पद्धतीनं व्यक्तीचं संभाषण आहे त्या पद्धतीनं व्यक्तीचा एकतर पॉझिटिव्ह प्रभाव पडू शकतो किंवा निगेटिव्ह प्रभाव पडू शकतो. मग दोन्ही पद्धतीनं प्रभाव हा व्यक्तीवरती पडू शकतो. विशेषतः ते अप्रत्यक्ष संदेश आणि वर्तनजन्य प्रभावाच्या माध्यमातून लोकांच्या भावना ज्या असतील त्या लोकांच्या भावना, गरजा आणि विचार व्यक्त करण्याच्या प्रवृत्तीचा संदर्भ इथं देत असतो. त्याचबरोबर असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की आपले बरेच संप्रेषण वस्तुतः शब्दिक नसतात. कोणतीही वागणूक एखाद्याला संदेश देण्याच्या हेतून असेल तर त्याला संप्रेषणात्मक म्हणून ओळखलं जाऊ शकतं. लक्षात घ्या, असे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात की संप्रेषणात्मक संवाद म्हणजे काय. यामध्ये कोणतीही वागणूक एखाद्याला संदेश देण्याचा हेतू असेल तर त्याला संप्रेषणात्मक म्हणून ओळखलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, एक अभिव्यक्तित्मक केशरचना, एखाद्या विशिष्ट भावनेचे प्रदर्शन किंवा फक्त सर्व व्यंजन करणे किंवा न करणे, हे लोक म्हणजे एकमेकांना संदेश पोहोचवणारे साधन असू शकतात. यामध्ये वर्तनात्मक संप्रेषणाची रचना ही वैयक्तिक मतभेदांच्या रूपात बदलली जाते. बघा, वर्तनात्मक संप्रेषणाची रचना ही वैयक्तिक मतभेदांच्या रूपामध्ये बदलली जाते. असा याचा अर्थ की मौखिक संप्रेषणाचा वापर करण्याचे वेगवेगळे पर्याय असूनही बघा काय सांगितले, कोणतीही वागणूक एखाद्याला संदेश देण्याचा हेतू असेल तर त्याला संप्रेषणात्मक म्हणून ओळखलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, एक अभिव्यक्तित्मक केशरचना असेल किंवा एखाद्या विशिष्ट भावनेचा प्रदर्शन, एखाद्या विशिष्ट भावना जी असेल त्याचं प्रदर्शन करणं, किंवा फक्त सर्व व्यंजन करणं किंवा न करणं, हे लोक म्हणजे एकमेकांना संदेश पोहोचवणारे साधन हे असू शकतात. त्यानंतर वर्तनात्मक संप्रेषणाची रचना ही वैयक्तिक मतभेदांच्या स्वरूपामध्ये बदलली जाते. बघा, वैयक्तिक संप्रेषण जे असेल आपलं किंवा तुमचं पर्सनल कम्युनिकेशन तुम्ही म्हणू शकता. पर्सनल कम्युनिकेशन हे तुमचं एकमेकांच्या मतानुसार बदलत असतं. लक्षात घ्या. आता 2 व्यक्ती बोलत आहेत. 2 व्यक्ती जर बोलत असतील तर 2 व्यक्तीची मतं एकसारखी असणार आहेत का? तर तुम्ही परसेप्शन म्हणू शकता. इथं 2 व्यक्तीचं परसेप्शन एकसारखं असणार आहे का? तर नाही. 2 व्यक्तीचं परसेप्शन हे वेगवेगळं असणार आहे. 2 व्यक्तीची मतं ही वेगवेगळी असणार आहेत आणि त्यानुसार ते संभाषण होणार आहे किंवा संवाद होणार आहे किंवा कम्युनिकेशन होणार आहे. याचा अर्थ असा की मौखिक संप्रेषणाचा वापर करण्याचे वेगवेगळे पर्याय असूनही काही लोक इतरांपेक्षा अप्रत्यक्ष किंवा वर्तनात्मक संप्रेषणात गुंतलेले असतात. काय सांगितलंय? वर्तनात्मक संप्रेषणाची रचना ही वैयक्तिक मतभेदांच्या रूपात बदलली जाते. वर्तनात्मक संप्रेषणाची रचना ही
वर्तनात्मक संप्रेषणाची रचना ही वैयक्तिक मतभेदाच्या रूपामध्ये बदलली जाते. याचा अर्थ असा की मौखिक संप्रेषणाचा वापर करण्याचे वेगवेगळे पर्याय असू शकतात आणि वेगवेगळे पर्याय असूनही काही लोक इतरांपेक्षा अप्रत्यक्ष किंवा वर्तनात्मक संप्रेषणामध्ये गुंतलेले असतात. एखाद्या व्यक्तीची वर्तणूक शैली ही त्याच्या तोंडी आणि गैरसंवादाच्या संप्रेषणास मोठ्या प्रमाणात प्रभावित करत असते. हे दुर्मिळ आहे की कोणी सर्व वेळ एक सर्व वर्तणुकीशी संप्रेषण शैली वापरतो. बघा काय सांगितलंय, एखाद्या व्यक्तीची वर्तणूक शैली ही एखाद्या व्यक्तीची जी वागणूक असेल ती वागणूक म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर जे असेल ते बिहेवियर कशावरती, त्याच्या कम्युनिकेशनमधून आपल्याला दिसून येत असतं, त्याच्या संभाषणामधून आपल्याला त्याचं बिहेवियर हे दिसून येत असतं. आता कम्युनिकेशन संवादाचे किंवा संभाषणाचे तुम्हाला विविध प्रकार सांगितले. ते 4 प्रकार आहेत. प्रकाराचे 4 प्रकार बघा कसे आहेत, आक्रमक, ठाम, निष्क्रिय आणि निष्क्रिय आक्रमक. याबद्दल तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आक्रमक कम्युनिकेशन, आक्रमक संभाषण किंवा संवाद म्हणजे काय, किंवा ठाम संवाद किंवा संभाषण म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आक्रमक यामध्ये काय सांगितले, काय सांगितलंय, आक्रमक हा संवादाचा 4 प्रकार आहेत त्याचे. त्यामधील पहिला प्रकार आहे. यामध्ये आक्रमकता म्हणजे रागाची अनियोजित कृती म्हणून वर्णन केलं जातं. बघा, आक्रमकतेचं रागाची अनियोजित कृती म्हणून वर्णन केलं जातं, ज्यात आक्रमक एखाद्याला किंवा कशासही दुखावण्याचा हेतू असतो. काय सांगितलं यामध्ये, आक्रमकता म्हणजे रागाची अनियोजित कृती म्हणून वर्णन केलं जातं, ज्यामध्ये आक्रमक एखाद्याला किंवा कशासही दुखावण्याचा हेतू हा असतो. आक्रमक संप्रेषक सामान्यतः वैयक्तिक हल्ल्यामध्ये आणि पुटडाऊनमध्ये अडकवून टाळण्यायोग्य संघर्ष निर्माण करतात. आक्रमक संप्रेषक एक हार पराजयाची परिस्थिती निर्माण करत असतात. बहुतेकदा इतरांच्या खर्चावर स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी घाबरवतात. आक्रमक संवाद विशेषतः एक मजबूत भावना किंवा अपुरेपणा, एक अभाव आहे सहानुभूती आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेव मार्ग, शक्ती आणि नियंत्रण माध्यमातून विश्वास आक्रमक संवादामध्ये असतो. आक्रमक संप्रेषण किंवा आक्रमक संवाद सहसा निकट विचारांचे असतात. बघा, ज्यांचे विचार हे जवळचे असतात त्या व्यक्तीमध्ये जास्तीत जास्त आक्रमक संवाद हा आपल्याला दिसून येत असतो. आक्रमक संवादादरम्यान बऱ्याचदा वागल्या गेलेल्या वर्तनामध्ये बघा, आक्रमक संवाद हे कोणत्या पद्धतीनं बिहेवियर असल्यानंतर आक्रमक संवाद हे होत असतात, किंवा आक्रमक संवाद जे होतात त्यामध्ये कशा पद्धतीनं वागणूक किंवा बिहेवियर हे दिसून येत असतं, कशा पद्धतीनं वर्तन हे दिसून येत असतं. त्यामध्ये इतरांना खाली आणणे, इतरांवर मात करणे, कौतुक न करणे, इतरांना अनावश्यकपणे घाई करणे, इतरांकडे दुर्लक्ष करणे, इतरांच्या भावनांचा विचार न करणे, इतरांना घाबरवणारे आणि विनम्रपणे बोलणे. आक्रमक संप्रेषणादरम्यान प्रदर्शित केलेल्या गैरशारीरिक वर्तणुकांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे. त्यामध्ये उंचवटा, गंभीर चकाकणे, कठोर पवित्रा,
मोठ्या आवाजात आणि वेगवान भाषणाचा वापर करून इतरांकडे उभे राहण्याचा प्रयत्न करणे. बघा, आक्रमक संवाद जो असेल तर आक्रमक संवादामध्ये आक्रमक संवाद हा ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला ज्या पद्धतीनं बिहेवियर असतं किंवा कोणतं बिहेवियर असतं की ज्यामुळे आक्रमक संवाद हा उद्भवतो किंवा होतो, किंवा आक्रमक संवादामध्ये जे काही वर्तन असतं त्या वर्तनामध्ये कोणत्या गोष्टी आहेत की त्यांचा समावेश हा तिथं होत असतो. त्यामध्ये इतरांना खाली आणणे किंवा इतरांवर मात करणे. बघा, ज्या व्यक्ती चांगल्या उच्च पदावरती असतील त्यांना खाली आणणं, त्यांना खाली आणणं, यामुळं आक्रमक संवाद हा उद्भवू शकतो, एकमेकांमध्ये आक्रमकता वाढू शकते. त्यानंतर इतरांवर मात करणं. बघा, इतर लोकांवरती जर मात केला तर साहजिक आहे तिथं जो संवाद होणार आहे तो सॉफ्ट कम्युनिकेशन होणार आहे का तिथं? तर नाही, तिथं जे होणार आहे ते आक्रमकच होणार आहे. त्यानंतर कौतुक न करणं. बघा, इतरांना अनावश्यकपणे घाई करणं, इतरांकडे दुर्लक्ष करणं, इतरांच्या फिलिंग्स ज्या असतील, त्यांच्या ज्या भावना असतील त्यांचा विचार न करणं, इतरांना घाबरवणं, त्यांच्याशी विनम्रपणे न बोलणं, आक्रमक संवादादरम्यान प्रदर्शित केलेल्या गैरशारीरिक वागणूक जी असेल त्या गोष्टींचा सुद्धा इथं समावेश होत असतो. त्यामध्ये उंचवटा, गंभीर चकाकणे, कठोर पवित्रा, मोठ्या आवाजात वेगवान भाषणाचा वापर हा इतरांकडे होताना आपल्याला दिसत असतो. या प्रकारच्या संवादामध्ये व्यस्त असताना व्यक्तींना सहसा राग, बघा, आक्रमक संवाद हा करत असताना जास्तीत जास्त व्यक्तींना राग, काय सांगितलंय? आक्रमक संवादामध्ये व्यक्तींना काय जास्तीत जास्त राग, त्यानंतर श्रेष्ठता, निराशा आणि अधीरपणा हा जाणवत असतो. बघा, काय सांगितलंय? आक्रमक कम्युनिकेशन, आक्रमक संवाद करत असताना व्यक्तींमध्ये सहसा राग, निराशा, श्रेष्ठता आणि अधीरपणा हा जास्तीत जास्त जाणवत असतो. कारण जे कम्युनिकेशन होणार आहे ते कसं होणार आहे? आक्रमक होणार आहे. मग आक्रमक कम्युनिकेशनमध्ये व्यक्ती बिना रागाचं बोलणार आहे का? तर नाही. व्यक्ती जे काही संभाषण व्यक्ती करणार आहे ते संभाषण रागामध्ये असणार आहे, ओके, किंवा निराश भावनेने असणार आहे. त्यानंतर आक्रमक संप्रेषणाचा परिणाम बऱ्याचदा आक्रमक संप्रेषणाचा परिणाम हा बऱ्याचदा प्रतिकूल आक्रमकता, परकीपणा आणि प्रतिकार किंवा अवज्ञा तयार करण्यास होत असतो. काय सांगितलंय? ज्या ठिकाणी आक्रमक संवाद हा होतो किंवा आक्रमक संवाद ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी बऱ्याचदा आक्रमकता आपल्याला जास्तीत जास्त दिसून येते. एकमेकांबद्दल प्रतिकार तिथं आपल्याला जास्तीत जास्त दिसून येत असते. एकमेकांबद्दल अवज्ञा, बघा, तिथं आपल्याला दिसून येत असतो. एकमेकांच्या मध्ये परकेपणाची भावना आपल्याला तिथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिसून येत असते. बघा, आक्रमक संवादामध्ये किंवा आक्रमक संवाद हा दोन व्यक्तीमध्ये होत असताना दोन व्यक्तींमध्ये जास्तीत जास्त राग आपल्याला दिसून येत असतो. दोन व्यक्तींमध्ये आपल्याला जास्तीत जास्त निराशा दिसून येते.
आक्रमक संवादाचा परिणाम हा बऱ्याचदा आपल्याला प्रतिकूल असा दिसून येतो, किंवा ज्या वेळेला आक्रमक संवाद हा व्यक्तींमध्ये होतो तिथं परकेपणाची भावना आपल्याला दिसून येत असते, किंवा प्रतिकार एकमेकांविरुद्ध आपल्याला तिथं जास्तीत जास्त दिसून येत असतो, किंवा त्यानंतर दोघांमध्ये आक्रमकता आपल्याला दिसून येत असते. ओके, सो आक्रमक संप्रेषणाची समाप्ती होणाऱ्या लोकांना सामान्यतः असं वाटतं की संतापजनक, अपमानित करणं, दुखापत करणं किंवा घाबरणं. बघा, ज्या वेळेला आक्रमक संवाद हा होतो, आक्रमक संवाद हा संपतो, त्यावेळेला दोन्ही लोकांना असं वाटत असतं की आपल्याला अपमानित केलं आहे किंवा आपण दुसऱ्याला अपमानित केलं आहे, किंवा आपल्याला दुखापत झाली आहे किंवा आपण दुसऱ्याला दुखापत केली आहे, किंवा संतापजनक वागणं आपलं झालं आहे किंवा संतापजनक वर्तणूक दुसऱ्याची आपल्याबाबत झालेली आहे, असं मत इथं ठरत असतं. आक्रमक संप्रेषण योग्य जर असेल तरीही असे काही वेळा होतं. बघा, आक्रमक संप्रेषण काही ठिकाणी योग्य असतं, काही ठिकाणी योग्य नसतं. काय सांगितलं जातं की जिथं आपलं जिथं चुकीचं नसेल तिथं आपल्याला बोलणं हे गरजेचं असतं आणि तिथं आपण बोललं पाहिजे. मग ते आक्रमक असेल किंवा ठामपणे असेल, ठामपणे आपला मुद्दा आपण तिथं मांडणं गरजेचं आहे. ओके, त्यासाठी संवाद हे महत्त्वाचा आहे. मग तो आक्रमक असेल किंवा ठामपणे मांडणं असेल. आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये ठामपणे आपण स्वतः उभं राहून आपले निर्णय तिथं मांडून आपण निर्णय घेणं गरजेचं असतं. त्यासाठी मग आक्रमक जे असेल, आक्रमक संवाद जो असेल तो काही ठिकाणी आपल्याला फायद्याचा आहे, काही ठिकाणी आपल्याला फायद्याचा नाही. कारण एकमेकांच्यामध्ये आक्रमकता वाढवून जास्तीत जास्त एकमेकांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण होत असतं, दोष निर्माण होत असतात एकमेकांमध्ये. ओके, आपली प्रेमाची भावना किंवा जवळीकता राहत नाही तिथं. त्यासाठी जर आक्रमक संवाद जर होत नसेल तर तिथं आपल्याला आपलेपणाची भावना निर्माण होत असते. ओके, सो दुसरा प्रकार आहे खंबीर किंवा ठामपणे म्हणू शकता तुम्ही, खंबीर किंवा ठामपणे. ओके, ठामपणे यामध्ये काय सांगितलंय, ठामपणा म्हणजे एखाद्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार आणि भावनांना योग्यरित्या व्यक्त करण्याची क्षमता म्हणून वर्णन केलं जातं. बघा, खंबीर किंवा ठामपणा यामध्ये काय सांगितलंय, ठामपणा यामध्ये एखाद्या स्वतःच्या इच्छेनुसार आणि काय सांगितलंय, खंबीर यामध्ये ठामपणा यामध्ये एखाद्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार किंवा आणि भावनांना योग्य त्या रीते व्यक्त करण्याची क्षमता म्हणून वर्णन केलं जातं. बघा, ठामपणा म्हणजे काय, एखाद्याची स्वतःची इच्छा जी असेल, त्याच्या स्वतःच्या भावना ज्या असतील त्या योग्यरित्या व्यक्त करण्याची क्षमता म्हणजेच ठामपणा. ओके, त्यानंतर निष्क्रिय संप्रेषण आणि आक्रमक संप्रेषण दरम्यानचा, निष्क्रिय संप्रेषण आणि आक्रमक संप्रेषण दरम्यानचा दृढ संप्रेषण हा निम्मा बिंदू आहे. काय सांगितलंय, निष्क्रिय संप्रेषण आणि आक्रमक संप्रेषण दरम्यान दृढ संप्रेषण हा निम्मा बिंदू आहे. ठाम संप्रेषण प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या समस्यांसाठी जबाबदार आहे. बघा काय सांगितलंय, ठाम संप्रेषण यामध्ये प्रत्येकजण आपल्या समस्यांसाठी जबाबदार आहे, या विश्वासावर आधारित आहे. म्हणूनच या अडचणींचा थेट सहभाग घेण्यास ते जबाबदार आहेत. म्हणून या अडचणीचा थेट सहभाग घेण्यामध्ये ते जबाबदार आहे. प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या समस्या ज्या असतील त्या सोडवण्यासाठी जबाबदार असतो, ठाम असतो. ओके, लक्षात घ्या, प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या समस्या ज्या असतील त्या सोडवण्यासाठी ठामपणे जबाबदार असतो, ठामपणे उभा असतो. ठाम संप्रेषण हे संप्रेषणाचे एक थेट रूप आहे, जे संप्रेषक आणि प्राप्तकर्त्यांचे हक्क आणि मते या दोघांचा आदर करते. वादविवाद न करता दृढ संवाद थेट आहे. बघा, वादविवाद न करता दृढ संवाद थेट आहे. ठाम संप्रेषणात व्यस्त राहिल्याने व्यक्ती संघर्ष टाळण्यास, संबंध टिकवून ठेवण्यास आणि सहसा
तडजोडीच्या शेवटी संपतो. बघा, ठाम संप्रेषण ही संप्रेषणाची शैली आहे जी कमीत कमी वापरली जात असते. ठाम संप्रेषण ही संप्रेषणाची एक शैली आहे. बघा, ठाम संप्रेषण म्हणजेच ठामपणे केलेला संवाद किंवा काय म्हणू शकता तुम्ही इथं, ठामपणे आपलं मत मांडणं हे काय आहे, संवादाची एक शैली आहे, एक स्किल आहे की आपलं मत हे चार चौघांमध्ये ठामपणे खंबीरपणे मांडणं. ओके, हे काय आहे, स्किल आहे आणि कमीत कमी लोक हे यूज करत असतात. कमीत कमी लोक आपलं मत हे ठामपणे चार चौघांमध्ये मांडत असतात. ओके, त्यानंतर जे लोक ठामपणे संवाद साधतात त्यांना इतरांची मतं ऐकण्यासाठी, बघा, जे लोक ठामपणे आपलं मत हे मांडत असतात किंवा आपला संवाद हा करत असतात. काय हे, एक मिनिट. बघा, काही मोजक्या व्यक्ती असतात की चार चौघांमध्ये आपलं मत हे ठामपणे मांडतात किंवा ठामपणे मत हे खंबीरपणे मांडायचा प्रयत्न करतात. जे लोक ठामपणे संवाद साधत असतात, जे लोक ठामपणे खंबीरपणे आपलं कम्युनिकेशन करतात त्यांना इतरांची मते ऐकण्यासाठी किंवा त्यांच्या मतावरती टीका न करता मोकळेपणाने विचार इथं करावा लागतो आणि स्वतःची मते ही व्यक्त करण्यास पुरेसा आरामदायक त्यांना वाटत असतं. कारण ते लोक ठामपणे आपलं मत मांडत असतात, ठामपणे इतरांची मतं ऐकत असतात, इतरांच्या मतावरती ठामपणे मनमोकळ्यापणाने ते काय करत असतात, विचार करत असतात. ओके, सो लक्षात घ्या की आपलं मत मांडताना आपण आपल्या मतावरती ठाम असणं, खंबीर असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर अडखळत संवाद साधणे सहसा स्वतःचा सन्मान वाढवतात. बघा, अडखळत संवाद साधणारे सहसा काय करतात, स्वतःचा सन्मान हा वाढवत असतात. आता अडखळत संवाद करणं म्हणजे नक्कीच कितीतरी काहीतरी चुकीचं आहे. लक्षात घ्या, ज्या व्यक्तींना ठामपणे संवाद करायचा असतो किंवा ज्या व्यक्तींना सत्य बोलायचं असतं ते लोक ठामपणे आपलं मत हे मांडत असतात. आणि अडखळत संवाद साधणारे सहसा स्वतःचा सन्मान वाढवत असतात. कारण त्यांचा राग न येता किंवा हालचाली न करता इतरांशी प्रभावीपणे संवाद साधण्याचा आत्मविश्वास हा त्यांच्यामध्ये असतो. संभाषणात व्यस्त असताना दृढ संवाद करणारे मर्यादा व अपेक्षा दर्शवतील. काय सांगितलंय, संभाषणामध्ये व्यस्त असताना दृढ संवाद करणारे मर्यादा व अपेक्षा दर्शवत असतात. बघा, संभाषणामध्ये व्यस्त असताना दृढ संवाद करणारे हे आपल्या अपेक्षा काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत हे दाखवून देत असतात. त्याचबरोबर निर्णयाविना राज्य निरीक्षणे सक्रिय श्रोते असतील आणि इतरांच्या भावना जाणून इथं घेतल्या जातात. निवेदक संप्रेषकांनी घेतलेल्या अत्यावश्यक समस्या सोडवण्याच्या कौशल्यामध्ये वाटाघाटी समस्या उद्भवत असतात. त्यांच्याशी सामना करणं आणि नकारात्मक भावना वाढू देऊ नयेत. एखादी व्यक्ती निर्विवाद संवादामध्ये व्यस्त असताना उपस्थित असलेल्या वर्तनामध्ये हे समाविष्ट आहे. आपले विचार व भावना व्यक्त करताना मुक्त असणे, इतरांना त्यांचे स्वतःचे मत आणि भावना उघडपणे व्यक्त करण्यास प्रोत्साहित करणे, इतरांची मते ऐकणे आणि त्यांना योग्य प्रतिसाद देणे, जबाबदाऱ्या स्वीकारणे, क्रिया करणे, अनुभवी क्रिया करणे, चुका मान्य करण्यात सक्षम
असणे, वास्तव ध्येय ठेवणे, आत्मनियंत्रण राखणे आणि संवादाच्या समाप्तीनंतर जे लोक आहेत त्यांना त्यांच्यासारखे बरोबरीचे वागणे. बघा, त्यानंतर अनेक असमाधानकारक आचरण आहेत जे निर्विवाद संवादाचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यानंतरचा प्रकार, ओके, आपण तुम्हाला ठामपणे तर समजलं असेल. आक्रमक प्रकार समजला, त्यानंतर ठाम प्रकार समजला आहे तुम्हाला, खंबीर. ओके, हा एक पॉईंट आपण बघूयात जो की तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यामध्ये असे अनेक असमाधानकारक आचरण आहेत जे निर्विवाद संवादाचे प्रतिनिधित्व करतात. ठामपणे संप्रेषण करणाऱ्या व्यक्तींनी सरळ, पवित्र आणि आरामशीरपणे केलेल्या हालचालींसह एक मुक्त आणि ग्रहणक्षमता देहाची भाषा व्यक्त केली. ठाम संप्रेषकांचा आवाज स्पष्ट आहे आणि डोळ्यांशी योग्य संपर्क तिथं साधला जातो. या प्रकारच्या संप्रेषणात व्यस्त असताना ठाम संप्रेषक सामान्यतः अधिक आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाटतात. ठामपणे संप्रेषण झाल्यावर लोकांना असे वाटते की ते संप्रेषणकर्त्यांवर विश्वास ठेवू शकतात. संवाद साधकाशी कुठे उभे आहेत ते त्यांना ठाऊक आहे आणि संप्रेषकाबद्दल आदर्शाची भावना तिथं असणं आवश्यक आहे. त्यानंतर निष्क्रिय पॉईंट बघूयात आपण. यामध्ये निष्क्रिय संवादामध्ये स्वतःचे विचार किंवा भावना व्यक्त न करणे आणि इतरांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात त्यांची आवश्यकता शेवटपर्यंत ठेवणे समाविष्ट असते. निष्क्रिय संवाद करणारे संघर्ष टाळण्यासाठी आणि इतरांद्वारे पसंत करण्यासाठी त्यांची अस्वस्थता अंतर्गत करतील. जेव्हा एखाद्या व्यक्तीस असे वाटेल की त्यांच्या गरजा काही फरक पडत नाहीत आणि जर त्यांनी त्यांच्या चिंता ऐकल्या तर त्या नाकारल्या जातील. प्रामुख्याने निष्क्रिय संवादाची शैली दाखवणाऱ्या व्यक्तींमध्ये सहसा आत्मविश्वास हा कमी पडत असतो. बघा, निष्क्रिय आपल्या भावना व्यक्त न करणं, त्याचबरोबर इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करणं, आपल्या भावना मनामध्ये ठेवूनच इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणं, आपल्या भावना इतरांबरोबर व्यक्त न करणं, अशा व्यक्ती ह्या काय करत असतात, तर ह्या व्यक्ती जास्तीत जास्त निष्क्रिय संवाद इथं जास्तीत जास्त करत असतात. आणि निष्क्रिय संवाद करणाऱ्या व्यक्तींमध्ये सहसा आपल्याला आत्मविश्वास हा कमी दिसत असतो. याच्यावरती तुम्हाला MCQ विचारले जातील. काय सांगितलं आहे की निष्क्रिय व्यक्तींमध्ये संवाद करताना जास्तीत जास्त आत्मविश्वास हा कमी असतो, किंवा निष्क्रिय संवाद करणाऱ्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास हा कमी असतो. ते इतरांवर विश्वास ठेवतात पण त्यांचा स्वतःवर विश्वास नसतो. त्यानंतर या संवादाच्या शैलीमध्ये बऱ्याच वर्तणुकीची वैशिष्ट्ये ओळखली जातात. बघा, हा जो संवाद असेल यामध्ये बऱ्याच वर्तणुकीची वैशिष्ट्ये ही ओळखली जातात. या वैशिष्ट्यांमध्ये या गोष्टीचा समावेश आहे, परंतु ते इतकेच मर्यादित नाहीत. सक्रियपणे संघर्ष टाळणे, जबाबदाऱ्या घेणे किंवा निर्णय घेण्यास अडचण येणे, एखाद्याच्या आवडीनुसार सहमती देणे, प्रशंसा करणे, नाकारणे, बरेचसे श्वास घेणे. बघा, परवानगी विचारणे आणि इतरांना दोष देणे, बऱ्याच गैरमौखिक वर्तन देखील आहेत, ज्या निष्क्रिय संवादाचे प्रतिबिंबित करतात. थोडक्यात, निष्क्रिय संवादाच्या शैलीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचा आवाज हा मऊ असतो, संकोचपणे बोलतात आणि स्वतःला खूप लहान बनवतात. बघा, निष्क्रिय संवाद करणाऱ्या व्यक्ती ह्या कशा असतात, त्यांचा आवाज खूप मऊ असतो, त्या संकोचपणे बोलत असतात आणि स्वतःला खूप लहान दाखवण्याचा प्रयत्न त्या व्यक्ती करत असतात.
डोळे संपर्क साधणे आणि टाळणे हे देखील त्यांचा कल असतो. बघा, निष्क्रिय संवाद करणारा व्यक्ती ह्या आय कॉन्टॅक्ट करतात पण आणि आय कॉन्टॅक्ट टाळतात पण. बघा, डोळ्याबरोबर कॉन्टॅक्ट करतातही आणि डोळ्याबरोबर कॉन्टॅक्ट केलेलं टाळतातही. अशा पद्धतीनं निष्क्रिय संवाद करणाऱ्या ह्या व्यक्ती असतात. त्यांचा आवाज तर खूप मऊ असतो, परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये संकोचपणा आपल्याला दिसतो. त्या स्वतःला ना खूप लहान बनवायचा प्रयत्न करत असतात. निष्क्रिय संवाद स्वतःमध्ये तसेच इतरांमध्ये. बघा, निष्क्रिय संवाद हा स्वतःमध्ये तसेच इतरांमध्ये असंख्य भावना व्यक्त करतात. काय सांगितलं आहे? निष्क्रिय संवाद हा स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये असंख्य भावना ह्या व्यक्त करत असतो. त्यांच्यात सामान्यतः चिंता, नैराश्य, असंतोष, अशक्तपणा आणि गोंधळ अशा भावना तिथं दिसून येतात. बघा, निष्क्रिय संवादामध्ये जास्तीत जास्त आपल्याला चिंता, नैराश्य, असंतोषपणा, अशक्तपणा, गोंधळ या भावना आपल्याला जास्तीत जास्त दिसून येत असतात. त्यांना चिंता वाटते कारण त्यांचे जीवन त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेलेलं असतं. बघा, निष्क्रिय संवादामध्ये ज्या व्यक्ती असतात, निष्क्रिय संवाद करणाऱ्या, त्यांना त्यांच्या जीवनाची अतिशय चिंता वाटत असते. कारण त्यांचं जीवन जे असतं ते नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं असतं. आउट ऑफ कंट्रोल म्हणायचं त्याला. नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं असतं आणि ते निराशेच्या भावनांनी निराशाजनक भावना प्राप्त करत असतात. आणि बघा, त्यांना प्रत्येक ठिकाणी निराशा मिळत असते किंवा निराशाजनक भावना त्यांना तिथं प्राप्त होत असते. निष्क्रिय संवादकर्ते नाराज होऊ शकतात. बघा, निष्क्रिय संवादकर्ते हे नाराज होऊ शकतात कारण त्यांना वाटतं की त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण केल्या जात नाहीत. बघा, निष्क्रिय संवाद करणाऱ्या व्यक्ती या नाराज होऊ शकतात. का नाराज होऊ शकतात? तर त्यांना असं वाटत असतं की त्यांच्या स्वतःच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या जात नाहीत आणि त्या गोंधळून जाऊ शकतात कारण त्या स्वतःच्या भावना ओळखू शकत नाहीत. निष्क्रिय संवाद करणाऱ्या ह्या व्यक्ती कशा असतात? एक प्रकारे तुम्ही बनावटी व्यक्ती म्हणू शकतात त्यांना. त्या व्यक्ती स्वतःच्या भावना ओळखू शकत नाहीत, त्या स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. यामधील बऱ्यापैकी तुम्हाला MCQ विचारले जाणार आहेत. निष्क्रिय संवादाची प्राप्ती होणारे यामध्ये बघा, निष्क्रिय संवादाची प्राप्ती होणारे लोक सामान्यतः निराश, दोषी असल्याचे जाणवतात आणि त्यांना काय हवे आहे हे माहीत नसल्यामुळे निष्क्रिय संवाद साधक सूट देऊ शकतात. म्हणजे बघा, काय सांगितलं आहे मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही या लोकांना बनावटी म्हणू शकता. निष्क्रिय संवाद साधणारे लोकांना तुम्ही बनावटी म्हणू शकता. ते लोक ना अतिशय निराश आणि दोषी असल्याचं जाणवून देत असतात दुसऱ्या व्यक्तीला आणि त्यामुळं जी व्यक्ती त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करणार आहे ती व्यक्ती काय करते? त्यांना सहजच सूट देत असते कम्युनिकेशनमध्ये. या प्रकारच्या संप्रेषणामध्ये व्यस्त असताना बघा, निष्क्रिय संवाद करत असताना किंवा निष्क्रिय संवादामध्ये व्यस्त असताना निष्क्रिय व्यक्ती संभाषणादरम्यान सामान्यतः चिंता करतात आणि नंतर दुखापत करतात किंवा संतापतात. बघा, निष्क्रिय व्यक्ती कारण संवाद करताना त्या व्यक्ती असं दाखवून देतात की आम्ही खूप निराश आहे, आम्ही खूप आम्ही दोषी नाही आहोत, आम्ही खूप निराश आहे. म्हणजे एकदम असं काय म्हणता येईल त्याला की आमच्यासारखं ना साजूक कोणच नाही असं तुम्ही म्हणू शकता. तिथं त्या व्यक्ती तसं दाखवायचा प्रयत्न करत असतात. परंतु ज्या वेळेला संभाषण होतं त्यावेळेला सामान्यतः त्या व्यक्ती काय करत असतात? चिंता करत असतात की त्यांनाही माहिती आहे की आपण कशा पद्धतीचं आहोत आणि आपण दुसऱ्याला दाखवतोय कशा पद्धतीचं. त्यामुळे त्या व्यक्ती काय करतात? चिंता करतात, दुखापत करतात किंवा नंतर संतापतात त्या.
निष्क्रिय संवादकर्त्यांचा अवलंबन नातेसंबंध वाढवण्याकडे कल असतो. बघा, निष्क्रिय संवाद करणाऱ्या व्यक्तींचा जास्तीत जास्त कल कुठे असतो? नातेसंबंध वाढवण्याकडे. बहुतेक परिस्थितीमध्ये ते कुठे उभे असतात हे ठाऊक नसतं आणि ते इतरांना जास्त प्रोत्साहन देतात, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा कमी होत असतो. काय सांगितले? निष्क्रिय संवादकर्त्यांचा नातेसंबंध वाढवण्याकडे कल असतो. बहुतेक वेळा परिस्थितीमध्ये ते कोठे उभे असतात किंवा हे त्यांना ठाऊक नसतं आणि ते इतरांना जास्त प्रोत्साहन देतात, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा कमी होत असतो. निष्क्रिय संवादकर्ते नियमितपणे हानिकारक प्रसंगांना प्रतिसाद देत नाहीत. बघा, निष्क्रिय संवादकर्ते नियमितपणे हानिकारक जे प्रसंग असतील त्या प्रसंगांना ते प्रतिसाद देतात का? तर ते प्रतिसाद देत नाहीत. परंतु त्याऐवजी याचा स्फोट होईपर्यंत अस्वस्थता वाढू द्या. बघा काय सांगितलं आहे? निष्क्रिय संवादकर्ते जे असतील ते निष्क्रिय संवादकर्ते नियमितपणे हानिकारक प्रसंगांना प्रतिसाद हे देत नाहीत, परंतु त्याऐवजी त्यांचा स्फोट होईपर्यंत अस्वस्थता वाढू द्या. हा उद्रेक लज्जा आणि संभ्रमास कारणीभूत ठरत असतो. अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं? निष्क्रिय संवाद हा झाला तिसरा प्रकार आपला. आणि आता चौथा प्रकार आहे तो म्हणजे निष्क्रिय आक्रमक. बघा, यामध्ये आक्रमक प्लस निष्क्रिय हे दोन्ही टाईप्स असणार आहेत. सगळ्यात अगोदर आपण पाहिला तो म्हणजे आक्रमक, त्याच्यानंतर आपण पाहिला तो म्हणजे ठामपणा किंवा खंबीर, त्यानंतर आपण पाहिला ते म्हणजे निष्क्रिय, आणि त्यानंतर आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे निष्क्रिय व आक्रमक. यामध्ये निष्क्रिय आक्रमक शैलीमध्ये निष्क्रिय आणि आक्रमक संप्रेषण शैलीचे पैलू हे समाविष्ट केलेले आहेत. बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की निष्क्रिय व आक्रमक या पद्धतीनं सांगितलं आहे प्रकार म्हटल्यानंतर हे दोन्ही निष्क्रिय आणि आक्रमक या दोन्हीची इन्फॉर्मेशन आपल्याला निष्क्रिय आक्रमकमध्ये असणार आहे. सो याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी MCQ हे विचारले जाणार आहेत. सो यामध्ये काय सांगितलं आहे? निष्क्रिय आक्रमक शैलीमध्ये निष्क्रिय आणि आक्रमक संवाद किंवा संप्रेषण शैलीचे पैलू हे समाविष्ट केले जातात. या शैलीचा वापर करणारे लोक निष्क्रिय दिसतात. बघा, या शैलीचा वापर करणारे लोक आपल्याला कसे दिसतात? निष्क्रिय दिसतात, परंतु त्यांचा राग अप्रत्यक्ष मार्गाने वागत असतो. त्यांचा राग अप्रत्यक्ष असतो. ओके, डिरेक्टली नाही राग दिसत आपल्याला, इनडिरेक्टली राग दिसतो. या संवादाची शैली विकसित करणारे लोक सहसा शक्तिहीन असतात किंवा ते आपल्याला असंतोषदायक किंवा अडकलेले वाटतात. एक निष्क्रिय आक्रमक व्यक्ती विलंब करण्याच्या मार्गाने. बघा, एक निष्क्रिय आक्रमक व्यक्ती विलंब करण्याच्या मार्गाने अतिशयोक्तीपूर्णपणे विसरलेल्या किंवा इतर गोष्टींबरोबर मुद्दामच अकार्यक्षम होण्याचा राग व्यक्त करते. या संवादाच्या शैलीसह ओळखल्या जाणाऱ्या बऱ्याच वर्तनात्मक वैशिष्ट्ये आहेत. या संवादाच्या शैलीसह ओळखले जाणारे बऱ्याच वर्तनात्मक वैशिष्ट्ये आहेत. या वर्तणुकीशी संबंधित वैशिष्ट्यांचा समावेश इथं आहे, परंतु केवळ व्यंग्याशिवाय अविश्वासू, वारंवार तक्रारी करणं, गोंधळ घालणं, आश्रय देणं आणि गप्पा मारणं इतकंच इथं मर्यादित आहे का? तर एवढंच इथं मर्यादित नसून पवित्रा किंवा चेहऱ्यावरील अभिव्यक्ती यासारख्या गैरमौखिक वर्तन देखील निष्क्रिय आक्रमक संप्रेषणास प्रतिबिंबित करत असतं. थोडक्यामध्ये निष्क्रिय आक्रमक संप्रेषणामध्ये गुंतलेल्या व्यक्तींमध्ये असममित पवित्रा हा असतो आणि जर्की किंवा द्रुत हातवारे दर्शवत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर निर्दोष भाव हा असू शकतो आणि
राग किंवा निराशा लपवण्यासाठी खूप मैत्रीपूर्ण ते वागत असतात. बापरे, खूपच म्हणजे असा भयानक प्रकार आहे हा. काय सांगितलं आहे की त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरती निर्दोष भावना असते, परंतु मैत्री त्या काय करतात, आपला राग आणि आपली निराशा ही लपवतात, खूप मैत्रीपूर्ण वागतात. निष्क्रिय आक्रमक संप्रेषणाच्या समाप्तीवरील लोक सहसा गोंधळलेले, संतापलेले आणि दुखापतग्रस्त राहतात. ते इतरांपासून अलिप्त राहतात आणि ते या अप्रिय संवेदना व्यक्त करत असतात. एक निष्क्रिय आक्रमक संप्रेषण शैली संबंधित समस्या किंवा समस्यांकडे लक्ष देत नाही आणि योग्य प्रकारे व्यवहार करत नाही. ही अशुभ समस्या सोडवण्याची शैली निष्क्रिय आक्रमक संप्रेषकांना शक्तिहीनतेच्या स्थितीत ठेवत असते. परिणामी निष्क्रिय आक्रमकता चालू होते. त्याचबरोबर निष्क्रिय आक्रमक भाषा वर्तनाची उदाहरणे म्हणजे चुकीची विधाने करणे, पाठीशी उभे राहून कौतुक करणे, हेतू पुरस्पर दुर्लक्ष करणे किंवा काहीही न सांगणे, एखाद्याला सोडणे, एखाद्याची तोडफोड करणे आणि समस्येचा सामना करण्याऐवजी स्वतःशीच भांडणे. सो या पद्धतीनं आपण 4 प्रकार बघितलेत. याखाली संदर्भ आहे ज्याची गरज तुम्हाला नाही आहे. काय पाहिलं आपण संवाद म्हणजे काय, कम्युनिकेशन म्हणजे काय, आणि त्याचबरोबर संवाद म्हणजे संवादामध्ये किती प्रकार येतात, त्यामध्ये आपण 4 प्रकार बघितले. पहिला आहे आक्रमक, त्यानंतर ठाम किंवा खंबीर, त्यानंतर तिसरा आहे निष्क्रिय, आणि चौथा भयानक प्रकार म्हणजे निष्क्रिय व आक्रमक. ओके, सो या पद्धतीने आपण 4 प्रकार पाहिले जे की कम्युनिकेशनचे आहेत, संवादाचे आहेत. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तुमचा नेक्स्ट पॉईंट बघूयात, जो असेल तो. थँक्यू.